चला तर मग थेट एका गोष्टीत शिरूया. अशी कल्पना करा की डिसेंबरची सकाळ आहे, बोचरी थंडी आहे आणि आपण आहोत बोधगयामध्ये. तिथे काय सुरू आहे तर 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण महोत्सव. आणि त्यामुळे ना सगळं वातावरण बुद्धवचनांच्या त्या मंद पवित्र स्वरांनी अगदी भारून गेलंय. आणि ह्या इतक्या पवित्र वातावरणात कोण उभा आहे तर एक 18 वर्षांचा मुलगा आरव. त्याला त्याच्या आईने इथे आणलंय. कशासाठी? तर त्याला थोडी शांती मिळावी म्हणून. पण गंमत बघा, आरवच्या आत मात्र विचारांचं नुसतं वादळ सुरू आहे. स्वभाव एकदम चिडचिडा, रागीट, मन प्रचंड अस्थिर. म्हणजे बाहेर इतकी शांतता आणि आत इतकी अशांती. हा जो फरक आहे ना, तोच आपल्या कथेचा मूळ गाभा आहे. तर मग आता आपण थेट आरवच्या नजरेतूनच बघूया. त्याचं ते बेचैन मन आहे ना, ते काहीतरी शोधत आजूबाजूला बघतंय. त्या प्रचंड गर्दीत कुठेतरी शांततेचा एक छोटासा कोपरा सापडतोय का, हेच जणू तो पाहतोय. आणि त्याला काय दिसतं? त्याला दिसतात शेकडो नाही हजारो भिक्षू. जणू काही एखादा भगव्या रंगाचा समुद्रच पसरलाय आणि सगळेच्या सगळे संपूर्ण शांततेत बसलेले आहेत. ही जी एकवटलेली शांतता होती ना, ती त्याच्या आतल्या गोंधळाच्या अगदी अगदी उलट होती. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय होती माहितीये? हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. कुणी थायलंडहून, कुणी व्हिएतनाम, श्रीलंका, अरे लडाखमधून पण होते आणि आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा. म्हणजे बघा, इतकी सगळी विविधता, पण तरीही सगळे एकाच उद्देशानं, त्या एकाच शांततेत एकत्र आले होते. गर्दीवरून नजर फिरवता फिरवता आरवची नजर अचानक एका लहान मुलावर थांबते. एक छोटासा तिबेटी भिक्षू. वय किती असेल? फार तर 12 किंवा 13 वर्ष. पण त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यांमध्ये एक अशी निरागस, खोल शांतता होती जी आरवने कधीच पाहिली नव्हती. ती इतकी खरीखुरी होती ना की थेट त्याचा काळजाला जाऊन भिडली. आणि हाच तो क्षण होता जिथून सगळं काही बदलायला सुरुवात होणार होती. आणि मग तो क्षण आला. पठणाला सुरुवात झाली आणि हाच तो आवाज होता जो आरवचं आयुष्य बदलणार होता. बुद्धं शरणं गच्छामी. एका सुरात शेकडो आवाज एकत्र आले आणि जणू एकच आवाज बनले. तो फक्त एक आवाज नव्हता, तर एक प्रकारची ध्वनी लहर होती जी पूर्ण वातावरणात घुमत होती, पसरत होती. तो आवाज कसा होता माहितीये? अगदी एखाद्या महासागरासारखा, जेवढा शांत तेवढाच शक्तिशाली. आणि त्या आवाजात अशी काहीतरी जादू होती की आरवच्या आत, थेट त्याच्या छातीत एक अशी शांतता उतरू लागली जी त्याने आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. पठण संपलं, पण आरवला काही स्वस्थ बसवेना. तो आवाज आणि त्या लहान भिक्षूच्या चेहऱ्यावरची ती शांतता, या सगळ्याचा त्याच्यावर इतका परिणाम झाला होता की तो स्वतःला थांबवूच शकला नाही. तो थेट त्या लहान भिक्षूजवळ गेला. त्याला काही करून त्या शांततेचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. आणि त्याने अगदी साधेपणानं पण अगदी मनापासून विचारलं, तू एवढा शांत कसा राहू शकतोस? हा प्रश्न फक्त उत्सुकतेपोटी नव्हता, तर ती शांतता त्याला स्वतःला हवी होती. त्या तीव्र इच्छेतून तो प्रश्न आला होता. त्या लहान भिक्षूने जे उत्तर दिलं ना, ते एकदम साधं होतं, पण त्याचा अर्थ खूप खोल होता. तो फक्त हसला आणि म्हणाला, शांती कुठे बाहेर नाहीये, ती तर आत असते. मी फक्त पुन्हा पुन्हा स्वतःकडे परत येतो. खरं तर या एकाच वाक्यात या पूर्ण गोष्टीचं सार आहे. आणि हे सगळं होत असतानाच तिथे एक शांती पदयात्रा सुरू झाली. हजारो भिक्षू, भिक्षुणी, सामान्य लोक सगळे एकत्र चालत होते. कुणी कुणाची जात विचारत नव्हतं, धर्म विचारत नव्हतं, देश विचारत नव्हतं. तिथे फक्त एकच संदेश होता, मेट्टा, म्हणजे सर्वांप्रती मैत्री भाव. आरवळला तेव्हा कळलं की खरी एकता तर याच भावनेत आहे. आणि बस त्याच क्षणी आरवच्या आतमध्ये एक खूप मोठा बदल झाला. तो आतला राग, ती चिडचिड, ती बेचैनी, सगळं काही हळूहळू शांत व्हायला लागलं होतं. नाही, ही काही जादू वगैरे नव्हती. हा परिणाम होता त्या बुद्धवचनांच्या नादाचा, त्या हजारो आवाजांच्या एकत्रित शक्तीचा आणि त्या शिकवणुकीचा. त्या आवाजाने त्याच्या मनाला आतून बदलून टाकलं होतं. तर मग आरवच्या ह्या अनुभवातून आपण काय घेऊ शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट, शांती ही बाहेर शोधण्याची गोष्ट नाहीये, ती आपल्या आतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिकवणुकीच्या आवाजात, त्या नादामध्ये आपलं मन बदलण्याची प्रचंड ताकद असते. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरी एकता ही जात, धर्म किंवा भाषेमुळे नाही, तर मैत्रीच्या साध्या भावनेतून येते. बोधगयाहून निघताना त्या लहान भिक्षूने आरवला एक शेवटची पण खूप मोलाची गोष्ट सांगितली, जी तो आयुष्यभर विसरला नाही. तो म्हणाला, जेव्हा कधी मनात राग येईल ना, तेव्हा फक्त स्वतःला एक प्रश्न विचार
की मी आता काय निर्माण करतोय, शांती की दुःख? हा प्रश्न खरं तर फक्त आरवसाठी नव्हता, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. पुढच्या वेळी जेव्हा मन बेचैन होईल तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारून बघायला हरकत नाही.